नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 7 टॉपिक 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस पार्ट 2. सो प्रिव्हियस सेशन मध्ये आपण एअर हा जो नॅचरल रिसोर्स आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आणि यामध्ये आपण लास्ट 2 पॉइंट्स डिस्कस करणार आहोत आज आपण फॉर एअर अँड देन वी विल मूव टू द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. So air is very important to us because it not only provide oxygen for respiration but it also helpful for regulation of temperature of the earth. So as we all know, earth receive energy from the sun and this energy is reflected by earth in the form of heat. So we get energy from the sun, which is nothing but actually heat energy in the form of light, and whenever this energy fall on the earth's surface it will reflected back. Okay, and while going back to the atmosphere, this energy, heat energy, is actually absorbed by the constituents of air. Okay, so the constituents of air surrounding the earth such as water vapors, carbon dioxide, they absorb a part of such heat and give it to the other constituents of air. आता पहा काय म्हणलंय, वी गेट एनर्जी फ्रॉम द सन, म्हणजे आपल्याला सूर्यापासून एनर्जी मिळते की जी हीट एनर्जी आहे. आणि पण ही जी हीट एनर्जी आहे ही रिफ्लेक्ट होते फ्रॉम द अर्थ सरफेस, आणि ही रिफ्लेक्ट झालेली हीट एनर्जी जी आहे ती कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, हवेचे जे घटक आहेत ऍटमॉस्फिअर मध्ये जे एअर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, जस्ट लाईक वॉटर वेपर्स असतील, कार्बन डायऑक्साईड असेल, यासारखे कॉन्स्टिट्युएंट्स ऍब्सॉर्ब करतात. अँड a part of this heat also give to the other constituents of air. आणि त्यांनी जी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे ती दुसरे जे घटक आहेत हवेचे त्यांनाही ते देत असतात. So they not only absorb that heat which is reflected by the earth's surface, they also give that some of the heat to their other constituents of the air. हवेचे जे इतर घटक आहेत त्यांना ती हीट प्रोव्हाइड करत असतात, देत असतात. आणि याचा परिणाम काय झाला, ऍज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म. आता लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की सूर्यापासून मिळालेली जी हीट एनर्जी आहे ही रिफ्लेक्ट होऊन जर ऍटमॉस्फिअर नसतं तर मागे निघून गेली असती, आणि याचा परिणाम असा झाला असता की अर्थचं जे क्लायमेट आहे हे कूल राहिलं असतं. पण जे ऍटमॉस्फिअर आहे किंवा ऍटमॉस्फिअरचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ही हीट एनर्जी रिफ्लेक्ट झालेली अर्थ सरफेस पासून ते ऍटमॉस्फिअर मध्येच ठेवतात, आणि त्यामुळे अर्थचं जे टेम्परेचर आहे, द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म. पृथ्वी जी आहे किंवा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे वॉर्म म्हणजे त्याचं टेम्परेचर वॉर्म मेंटेन होतं, and thereby become suitable for living world on this earth. आणि त्यामुळे हे जे टेम्परेचर आहे हे लिव्हिंग वर्ल्ड साठी, सजीवांसाठी खूप सोयीस्कर झालेलं आहे. जर असं नसतं तर हे ऍटमॉस्फिअर, हे जी हीट एनर्जी आहे रिफ्लेक्ट झालेली ही पुन्हा मागे निघून गेली असती, आणि त्यामुळे जर टेम्परेचर म्हटले पहा, इफ देअर वेर नो एअर ऑन द अर्थ, पृथ्वीवरती जर हवा नसती, द ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. अर्थ सरफेस जो आहे त्याचं टेम्परेचर हे खूप कमी राहिलं असतं, आणि त्याचा परिणाम असा झाला असता की लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवांची उत्पत्ती या पृथ्वीवरती होऊ शकली नसती. सो द लिव्हिंग वर्ल्ड, द environment of earth becomes suitable for living world only because of the presence of air, as it keeps earth surface warm as well as earth's temperature warmer as compared to other planets. इतर planets पेक्षा अर्थ वरती ऍटमॉस्फिअर आहे, आणि यामुळेच ह्या ऍटमॉस्फिअर मुळेच अर्थचं जे टेम्परेचर आहे हे वॉर्म राहिले, ते कूल झालेलं नाही. अदर प्लॅनेटचा जर विचार केला तर ते टेम्परेचर, त्यांचं टेम्परेचर कमी आहे, लो आहे, की ज्यामुळे तिथं सजीवांची उत्पत्ती होणं अशक्य आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर, हाऊ इट रेग्युलेट टेम्परेचर ऑफ द अर्थ. So that part we have discussed. In short, म्हणजेच काय, the temperature of earth kept warm by means of atmosphere or air which is present on the earth's surface, so that living world can, or it becomes suitable for living world to survive on the earth. Okay, so one question is asked here, what would happen if all the air from the surrounding of us is removed. तर जी हवा आहे, ऍटमॉस्फिअर आहे, हे जर निघून गेलं किंवा काढून टाकलं तर काय होईल, तर याचा परिणाम असा होईल की टेम्परेचर जे आहे अर्थ सरफेसचं ते खूप कमी होईल,
आणि याचा परिणाम पुढे जाऊन असं होईल की लिव्हिंग वर्ल्ड किंवा सजीव जे आहेत ते जगू शकणार नाहीत. सो दॅट इज द temperature regulation. Now let us move to the transmission of sound. So another important application of air is transmission of sound. आता लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा व्यक्ती किंवा एखादा ऑब्जेक्ट साऊंड जनरेट होतो किंवा बोलतो, बोलल्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथं काय होतं, तो जो ऑब्जेक्ट आहे, तो जो व्यक्ती आहे, त्याच्या तोंडातून किंवा त्याच्या वाटे जो साऊंड जनरेट झालेला आहे, ध्वनी निर्माण झालाय, तो आपल्यापर्यंत पोहोचतो, आपल्या कानापर्यंत पोहोचतो आणि आपण मग ऐकतो. मग यामध्ये जो साऊंड जनरेट करतोय तो सोर्स आणि जो रिसिव्हर आहे, ऐकणार आहे, याच्यामध्ये जे अंतर आहे, यामध्ये काही तर आहे की ज्याच्या मार्फत ज्या मार्गामधून साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचतो. सो ह्याला म्हणायचं मीडियम. सो ऑल साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्याला जे काही आवाज ऐकू येतात ते कशामधून येतात? थ्रू सराउंडिंग एअर. सो suppose let us take one example or let us consider. So suppose हा रिसिव्हर आहे, ऐकणार आहे आणि हा साऊंड जनरेट करतोय, हा सोर्स आहे. जो साऊंड बाहेर पडतो तो ऐकणाऱ्यापर्यंत जाण्यासाठी हे जे मध्ये माध्यम आहे, हा जो मधला मेडिएटर आहे तो आहे एअर. सो एअर ऍक्ट ऍज द मेडिएटर और मीडियम बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड व्हॉट? रिसिव्हर ऑफ साऊंड. तर हा इम्पॉर्टंट डिफरन्स आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे की ज्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येऊ शकतात. नाउ लेट अस टेक वन एक्झाम्पल. आता इथे एक माहिती दिली, द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर. आता डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी तुम्ही याच्या अगोदर ऐकलं असाल. डेन्सिटी म्हणजे मला मराठीमध्ये आपण याला घनता असं म्हणतो. सो याचा मॅथमॅटिकली आपण काय आहे ते पाहणार आहोतच पुढे जाऊन. डेन्सिटी इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ एनी सबस्टन्स. कुठल्याही पदार्थाचं मास डिवाइड बाय त्याचं व्हॉल्यूम जर केलं तर आपल्याला डेन्सिटी मिळते. तर याला मराठीमध्ये घनता असं म्हणतात. म्हणजे एअर किती डेन्स आहे यावरून आपण लक्षात घ्यायचंय. द डेन्सिटी ऑफ एअर चेंजेस विथ टेम्परेचर. लक्षात घ्या, एअरची जी डेन्सिटी आहे, हवेची जी घनता आहे, ही टेम्परेचर नुसार बदलते. तर इथे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, ऍज द टेम्परेचर डिक्रीजेस डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. तर टेम्परेचर डिक्रीज झालं की एअरची डेन्सिटी वाढते आणि म्हणून तर पुढे काय म्हणलंय बघा, इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये हवेची जी घनता आहे ती वाढते. वी कॅन हिअर व्हिसल ऑफ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. ओके, सो आता या प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, व्हाय वी कॅन हिअर व्हिसल ऑफ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. सो याचा अर्थ असा आहे की हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पहाटेच्या वेळी काय होतं की खूप लांब वरती जर ट्रेन असेल त्याचा आवाज, त्याची जी व्हिसल आहे त्याचा आवाज ऐकू येऊ शकतो. जर तुम्ही अशा रिजन मध्ये राहत असाल की जवळपास रेल ट्रॅक गेलेला आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवल्या असतील तुम्ही. सो हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्पेशली तुम्हाला हा आवाज क्लिअरली ऐकू येतो. याचं कारण असं आहे की इन विंटर डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस ऍज द टेम्परेचर ऑफ ऍटमॉस्फिअर इज व्हेरी लो. ओके, आताच आपण पाहिले की टेम्परेचर डिक्रीज झाले की डेन्सिटी ऑफ एअर वाढते. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये डेन्सिटी ऑफ एअर वाढते, कारण काय? टेम्परेचर कमी असतं आणि जेवढी डेन्सिटी जास्त एअरची तेवढं काय असतं? साऊंड प्रोपोगेशन, साऊंड तेवढ्या वेगाने हवेमधून पास होतो. सो याचं उत्तर असं आहे, द डेन्सिटी ऑफ एअर चेंजेस ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर. ऍज द टेम्परेचर डिक्रीजेस डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस अँड ऍज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस velocity of sound or the velocity or speed of sound in the air increases. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं स्पीड ऑफ साऊंड जास्त असतं आणि त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला लांब वरचा जो ट्रेन आहे त्याचा व्हिसल तुम्हाला ऐकू येतो. सो एअर इज युजफुल ऍज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. सो यावरून आपल्याला असं लक्षात आलंय की एअर ही जी आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कशासाठी? फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. जर एअर नसती तर आपल्याला आवाज ऐकू येऊ शकले नसते. आणि या रिलेटेड एक प्रश्न विचारलाय, विल साऊंड बी हर्ड इन स्पेस. अंतराळामध्ये, स्पेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आवाज ऐकू येईल का? अजिबात नाही. बिकॉज देर इज नो एअर, देर इज नो मीडियम टू प्रोपोगेट साऊंड फ्रॉम सोर्स टू द लिसनर. तर अंतराळामध्ये, स्पेस मध्ये तुम्हाला अजिबात आवाज ऐकू येणार नाही. याचं कारण एकमेव असं आहे की स्पेस मध्ये, लक्षात घ्या बाळांनो, की एअर नाही. जे माध्यम आहे, ज्या माध्यमातून एअर पास होते ते माध्यम नसल्यामुळं
तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही. तर आपण इथं प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा पार्ट कव्हर केलेला आहे, सॉरी एअर हा पार्ट कव्हर केला आहे. नाऊ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो at first one question is asked here, what are the states in which water is found? स्टेट म्हणजे अवस्था, आणि तुम्ही स्टडी केला असाल सॉलिड, लिक्विड, गॅसियस अशा 3 प्रकारच्या स्टेट्स आहेत. ओके, नाउ what we have to do here, what inference will you draw from the pictures alongside? तर इथे जे पिक्चर्स दिलेले आहेत यावरून तुम्ही काय इन्फरन्स घ्याल असा एक प्रश्न विचारलेला आहे. सो पहिलं पिक्चर जर आपण पाहिलं तर यामध्ये काय केलंय, बलून घेतलाय, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे, नंतर त्याला छोटेसे होल केलेले आहेत, आणि ज्यावेळी आपण प्रेस करतो त्यावेळी पाणी त्या होल्स मधून बाहेर पडतंय. ओके, देन वी हॅव एक कंटेनर घेतलाय, त्यामध्ये पाणी भरलंय, आणि त्या कंटेनरला वेगवेगळ्या लेवलला, वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे होल्स केलेले आहेत. सो देर आर डिफरंट होल्स ऑन दिस कंटेनर आर मेड डिफरंट हाईट वरती. आता जर आपण पाहिलं तर जो सगळ्यात वरती होल आहे त्याचं जे पाणी आहे हे खूप लांब जात नाही, जवळपास पडते. सगळ्यात खाली जो होल आहे त्याचं पाणी लांब गेलेलं आहे. याचा अर्थ पाण्याचा जो दबाव आहे, दाब आहे, प्रेशर आहे, वॉटर प्रेशर, हे जसं खोल जाऊ तसं वाढतं. ॲज वी मूव्ह डाऊन इन टू द वॉटर, वॉटर प्रेशर इनक्रीजेस, आणि हे आपण पुढे पाहायचं. आता आणखी काय केलंय या चित्रामध्ये, काय केलंय, द वॉटर इज प्लेस्ड ॲट हाईट, आणि त्यामधून ट्यूब पास केलेली आहे, ती ट्यूब मधून पाणी सक केलेलं आहे, ते पाणी कंटिन्युअसली येतं, आणि हे तुम्ही पाहिलंय. तुम्ही या प्रकारे खेळला पण असाल, छोटीशी पाईप, सलाईनची पाईप घेऊन तुम्ही कारंजे तयार केले असाल. आणि इथे एक सगळ्यात महत्वाची डायग्राम दिलेली आहे. इफ यू लुक ॲट द डायग्राम, वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स आहेत, त्यामध्ये पाणी घेतलंय, आणि ज्या कंटेनर मध्ये पाणी ओतलंय पाण्यानं त्याचा आकार घेतलाय. वॉटर हॅव टेकन द शेप ऑफ द कंटेनर इन विच इट इज प्लेस्ड. सो आपण ह्या अशा प्रकारच्या डायग्राम इथे लक्षात घेतल्यात. आता काय म्हटलंय पहा, वॉटर अकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स. सामान्यतः म्हणजेच ऑर्डिनरी कंडिशनला जनरली पाणी हे लिक्विड स्टेट मध्ये असतं. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. व्हॉट इट मीन्स? फ्लुइड मीन्स व्हॉट? द सबस्टन्स विच कॅन फ्लो, इट इज कॉल्ड एज फ्लुइड. सो एअर आणि वॉटर हे एअर आणि सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्स, नॉट सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्स हे फ्लुइड असतात. आणि फ्लुइड म्हणजे काय? जे सबस्टन्स फ्लो होतात, वाहतात, त्याला आपण फ्लुइड म्हणतो. वॉटर कॅन फ्लो, येस, पाणी वाहतं, एका ठिकाणी पाणी ओतलं तर ते तिथंच राहत नाही, ते वाहून दुसरे निघून जातं. सो वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट हॅज व्हॉल्यूम. पाणी जे आहे, पाण्याला कुठलाही आकार नसतो, पण ज्या कंटेनर मध्ये ते आपण प्लेस केली तर पाहू शकता तुम्ही, त्यानं त्याचा आकार घेतला. म्हणजे पाण्याला स्वतःचा असा आकार नाही, डज नॉट हॅव एनी इट्स ओन शेप बट हॅज व्हॉल्यूम. बट वॉटर हॅज व्हॉल्यूम, पण आकारमान आहे. म्हणजेच काय, पाणी आपण मोजतो ना 1 लिटर 2 लिटर, हे काय झालं, त्याचं व्हॉल्यूम झालं. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सीप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स और क्रॅक्स. सो कितीही स्मॉल होल असून दे, कितीही स्मॉल गॅप असून दे किंवा क्रॅक असून दे, पाणी त्यामधून पास होतं. ओके, सो दीज आर सम प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आणि आपण वॉटरच्या प्रॉपर्टीज डिस्कस करतोय. ऑन पोरिंग वॉटर इन अ ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड but forms small round drops. Why does this happen? तर काय म्हटलं पहा, केअरफुली लक्षात घ्या. ऑइल क्लॅडेड डिश, एक डिश घेतलेली आहे की ज्यावरती ऑइल क्लॅडेड किंवा ऑइलचा लेअर आहे, तेलाने माखलेली आहे म्हटलं तरी चालेल. सो द डिश हॅव्हिंग लेअर ऑफ ऑइल, यामध्ये जर आपण पाणी ओतलं तर पाणी पसरत नाही, तर त्याचे लहान लहान ड्रॉप्स तयार होतात. आता याचं कारण काय? याचं कारण सिंपल असं आहे, द डेन्सिटी ऑफ वॉटर इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ ऑइल. तर डेन्सिटी जी आहे पाण्याची ही ऑइल पेक्षा कमी आहे. सो वॉटर जे आहे ते ऑइल लेअर वरती फ्लोट व्हायला बघतात, त्यामुळे ते पसरत नाही, त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात. सो हे अतिशय सिंपल रिझन आहे त्याच्या मागे. ओके, नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. एक ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर. एक प्लास्टिक बॉटल घेतलेली आहे, इट कॅन बी इझिली अवेलेबल ॲट युअर होम. त्यामध्ये आपण हाफ फुल वॉटर, अर्धी भरायची आहे ती. मार्क द वॉटर लेवल इन द बॉटल. सो आपण बॉटल घेतली, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे अर्ध्या लेवल पर्यंत, आणि त्याची लेवल आपण मार्क केली. कीप दिस बॉटल अपराइट इन द फ्रीजर फॉर मेकिंग आईस.
तर आहे अशी ही उभी बॉटल, राईट बॉटल आपण फ्रीजर मध्ये ठेवली आणि आईस मेकिंग साठी सोडून दिलं. सो वी हॅव केप्ट दॅट बॉटल into the freezer for ice making. Open freezer after couple of hours and observe. आता तो फ्रीजर तुम्ही ओपन करायचा 2 तासानंतर ऑब्झर्व करायचंय. यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इनटू आईस. ऑब्विसली वॉटर काय होणार आहे, आईस मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, वॉटर हे लिक्विड स्टेट मधून कुठल्या स्टेट मध्ये जाणार आहे, सॉलिड स्टेट मध्ये जाणार आहे. वॉटर मूव्ह फ्रॉम लिक्विड स्टेट टू सॉलिड स्टेट, म्हणजे सॉलिडिफिकेशन होणार आहे. नोट द लेवल ऑफ आईस. आता मगाशी तुम्ही लिक्विड लेवलला असताना जे लेवल मार्क केली होती आणि आईस स्टेट मध्ये वॉटर गेल्यानंतर जर लेवल पाहिली तर नक्कीच ही लेवल, यू विल फाइंड दॅट द लेवल ऑफ आईस इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. तर तुम्हाला असं लक्षात येईल की आईसची लेवल, पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झाल्यानंतर त्याची लेवल ही मगाची जी वॉटर लेवल होती लिक्विड स्टेट मध्ये असताना याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम धिस. यावरून तुम्हाला काय लक्षात आलं, तर उत्तर इथं आहे, ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स and its volume increases. लक्षात घ्या, जसं पाणी गोठतं ते बर्फामध्ये रूपांतरित होतं. ॲज वॉटर फ्रीजेस अँड गेट कन्व्हर्टेड इनटू आईस इट एक्सपांड, त्याचं प्रसरण पावतं ते पाणी, एक्सपांड होतं अँड इट्स व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीज. आणि एक्सपांड होतं म्हणजेच काय, त्याचं व्हॉल्यूम पण वाढतं. On freezing, how much was the increase in the volume of water? In what proportion did it increases? तर मगाची जी आपण ऍक्टिव्हिटी पाहिली वॉटर लेवल चेक करून, त्यावरून आपण या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो की इन्क्रीज झाल्यानंतर नेमकं इन्क्रीज किती झालं व्हॉल्यूम आणि किती प्रमाणात झालं हे आपण चेक करू शकतो. सो वी कॅन चेक इट. हे आपण ऍक्टिव्हिटी किंवा तुम्ही घरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. Now let us move to the second activity. Take a bucket of water, drop many different kinds of article in. पाण्याची एक बकेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये काय केले, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स सोडून दिलेले आहेत, ड्रॉप केलेले, टाकलेले आहेत. मेक अ सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स विच सिंक इन टू वॉटर अँड दोज आर दॅट फ्लोट ऑन वॉटर. तर या बकेटमध्ये आपण काय केलंय, काही आर्टिकल टाकले. सो वी ड्रॉप सम आर्टिकल्स आउट ऑफ विच सम विल सिंक इन टू द वॉटर व्हाईल सम विल फ्लोट ऑन द वॉटर. या आर्टिकल पैकी काही आर्टिकल हे पाण्यावरती तरंगतील तर काही पाण्यामध्ये बुडतील आणि आपण याची लिस्ट करायची. ऑब्विसली सम ऑफ द आर्टिकल्स विच सम ऑफ द आर्टिकल विल सिंक इन टू द वॉटर व्हाईल सम ऑफ फ्लोट ऑन वॉटर. आणि हे का तरंगतात आणि याचं उत्तर आपल्याला तर पुढे पाहायचं. टेक सम वॉटर इन अ पॉट and add few pieces of ice to it, just like here. तर काही पाणी आपल्याला पॉट मध्ये घ्यायचंय, भांड्यामध्ये घ्यायचंय आणि add few pieces of ice to it. What happens? Why do we see ice float on water? तर काय दिसेल तुम्हाला, बर्फ जो आहे हा पाण्यावरती तरंगतो. इट इज ओनली बिकॉज आईस इज लाइटर दॅन वॉटर. बर्फ जो आहे हा पाण्यापेक्षा हलका असतो. ऍज वी ऑल नो आईस इज लाइटर दॅन वॉटर. ओके. When water freezes to form ice, it becomes lighter than the original liquid. लक्षात घ्या, ज्यावेळी आपण पाणी फ्रीज करतो, वॉटर फ्रीज करतो आणि ते आईस मध्ये रूपांतरित होतं त्यावेळी ते लाइटर होतं. बर्फ म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये पाणी गेल्यानंतर ते लाइटर म्हणजे हलकं बनतं दॅन द ओरिजिनल लिक्विड. मूळचं जे वॉटर आहे त्यापेक्षा आईस स्टेट मध्ये पाण्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होते, म्हणजे ते हलकं बनतं. When water freezes, that is when it transforms into solid state, its volume increases. आता याचं कारण असं आहे का, why density of ice is less than the, or why ice can float on the water? Because as water changes to solid state, its volume increases. आपण मगाशी पाहिलं वॉटर, एक बॉटल घेतली आणि त्यामध्ये वॉटर लेवलच्या मार्किंग केल्या आणि त्यावरून आपण लक्षात घेतलं काय होतं, व्हॉल्यूम इन्क्रीजेस as water changes to the ice means solid state. So therefore as volume increases, density of ice decreases, density of water decreases. Therefore density of ice is less than that of water. आणि म्हणून लक्षात घ्या, आईसची जी डेन्सिटी आहे ती पाण्यापेक्षा कमी असते. दॅट इज व्हाय आईस फ्लोट ऑन वॉटर. आणि म्हणूनच बर्फ हा पाण्यावरती तरंगतो. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हाय आईस कॅन फ्लोट ऑन वॉटर. तर यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मांडावं लागेल. आणि आता आपण पाहूया what is density of water, which is very important property not only for water, for all substances. तर डेन्सिटी ही अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे बऱ्यापैकी सगळ्या सबस्टन्स साठी. The interrelation between volume and mass of substance is actually expressed in terms of density.
तर एखाद्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम आणि त्याचं मास याच्यामध्ये जो संबंध आहे, रिलेशन आहे, हे आपण डेन्सिटीद्वारे मांडतो. द स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम म्हणजे काय? एखादा सबस्टन्स जी स्पेस ऑक्युपाय करतो ती असते त्याचं व्हॉल्यूम. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज आपण 1 लिटर दूध आणलं. आता ते 1 लिटर दूध देताना काय करतात? त्याचं एक भांड असतं, एक कंटेनर असतो, त्यामध्ये तो काय करतो? ते दूध ओततो आणि तो भांड भरल्यानंतर काय होतं? आपण म्हणतो ते 1 लिटर झालं. म्हणजे दुधानं तेवढी जागा व्यापली ना. So space occupied by substance is called as volume, while the store of matter in a substance is called as mass. तर एखादा पदार्थामध्ये मॅटर म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये द्रव्य असं म्हणतात. मॅटर इज नथिंग बट एनिथिंग दॅट कॅन ऑक्युपाय स्पेस अँड हॅव्हिंग इट्स ओन एक्झिस्टन्स. ओके, तर मॅटर म्हणजे काय? की जे जागा व्यापतं, ज्याला मास असतं, त्याला मॅटर असं म्हणतात. सो कुठल्याही पदार्थाचं मास जे आहे ते, म्हणजे आता एक उदाहरण घेऊया आपण हे समजण्यासाठी. सपोज आपण 1 किलोग्रॅम शुगर घेतलेली आहे. त्यामध्ये शुगरचे पार्टिकल किती असणार आहेत? त्याचं आपण जर कंपॅरिझन 2 किलोग्रॅम शुगर मध्ये केलं, बरोबर केलं, तर नक्कीच 2 किलोग्रॅम मध्ये काय आहे? शुगरचे पार्टिकल जास्त असतील ना, म्हणजे त्यामध्ये मॅटर काय आहे? जास्त ॲज कम्पेअर टू 1 किलोग्रॅम ऑफ शुगर. सो यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमकं मॅटर म्हणजे what is meant by mass of the substance. And now we have density is equal to mass upon volume. Density म्हणजे काय? तर डेन्सिटी साठी सिंपल फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज नथिंग बट इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. नाउ इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ग्रॅम्स. मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ग्रॅम अँड व्हॉल्यूम इज इन टर्म्स ऑफ क्युबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब. आता हे जरा व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मास जे आहे हे आपण मेजर करतो कशामध्ये? इन ग्रॅम. आणि व्हॉल्यूम जे आहे ते क्युबिक सेंटीमीटर मध्ये मेजर करतो. त्याचा शॉर्ट फॉर्म इथं दिलाय क्युबिक सेंटीमीटरचा सीसी. हे लक्षात घ्या. सो शॉर्ट फॉर्म फॉर क्युबिक सेंटीमीटर इज सीसी. आणि मग आपल्याला डेन्सिटी साठी युनिट काय मिळतं? ग्रॅम अपॉन सीसी, म्हणजेच ग्रॅम पर सीसी. याला म्हणायचं ग्रॅम पर cc. Okay, now hence gram per cc is the unit of density. आणि म्हणून लक्षात घ्या, ग्रॅम पर सीसी हे युनिट आहे कोणाचं? डेन्सिटीचं. आणि एक प्रश्न विचारला इथं, इफ द मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्रॅम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. तर 1 लिटर पाणी जर आपण घेतलं तर त्याचं मास 1 किलोग्रॅम भरतंय, तर त्याची डेन्सिटी आपल्याला इथं विचारलेली आहे. सो लेट अस चेक what is the density. ओके, सो जर आपण इथं पाहिलं तर आपल्याला 1 किलोग्रॅम वॉटर दिले. सो वी हॅव 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. ओके, देन 1 लिटर आपण पाणी घेतलं. 1 लिटर ऑफ वॉटर मीन्स हाऊ मच क्युबिक सेंटीमीटर? 1000 क्युबिक सेंटीमीटर. आता क्युबिक सेंटीमीटरला आम्ही ऍज पर युअर बुक सीसी म्हणतो. ओके, आता यामध्ये आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, अँड नाउ सो डेन्सिटी इज इक्वल टू मास आलेला आहे 1000 ग्रॅम. ओके, डिवाइड बाय व्हॉल्यूम आलेला आहे 1000 सीसी. आणि मग युनिट, सो वी गेट डेन्सिटी इज इक्वल टू 1 ग्रॅम पर सीसी. डेन्सिटी काय मिळाली आपल्याला? 1 ग्रॅम पर सीसी. सो व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दिस एक्झाम्पल? 1 ग्रॅम पर सीसी. ओके, so now let us move to the next part. So we have solved this numerical and now आपण आता काय करतोय? पुढे जातोय, पुढच्या पार्टला जातोय. एक प्रश्न विचारलाय, think will the mass of water change when its state changes during the transformation of liquid into water? Very interesting question is asked here.
जर आपण पाणी घेतलं आणि काय केलं ते सॉलिड स्टेट मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे ते आपण वी हॅव cooled that water, means it changes from liquid to ice. मग त्याचं मास बदलेल का? नाही बदलणार. फक्त काय बदलतं तर व्हॉल्यूम बदलतं. ओनली देर इज अ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ वॉटर. And now let us discuss very important part regarding water, properties of water, that is anomalous behavior of water. आता anomalous म्हणजे काय? विसंगत. एखादा व्यक्ती जर नेहमीच्या वागण्यापेक्षा जर चुकीचा किंवा वेगळाच वागायला लागला तर त्याला आपण काय म्हणतो, विसंगतपणे वागतो. जस्ट लाईक दॅट वॉटर मध्ये आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक अशी दिसते की ते अॅनिमलसली बिहेव्ह होतं. म्हणजे काय होतं आणि याचं काय ऍप्लिकेशन आहे, याचं खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे, ते आपण इथे डिस्कस करायचंय. सो लेट अस डिस्कस अॅनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अॅनॉमलस हा शब्द अतिशय इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. So usually when temperature of substance is lowered, its density increases as volume decreases. जनरली काय होतं का, एखाद्या सबस्टन्स ज्यावेळी आपण टेम्परेचर कमी करतो त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते आणि व्हॉल्यूम डिक्रीज होतं. ओके, इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. बट पाण्यामध्ये हा जो रूल आहे हा फॉलो होत नाही. इन केस ऑफ वॉटर आपण पाहिलं त्याचं टेम्परेचर डिक्रीज झाले काय होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, व्हॉल्यूम डिक्रीज होत नाही. ओके, so but water is an exception to this rule. And now let us discuss fourth property of water, for activity actually. Keep a glass full of water in a freezer for 5 to 10 minutes. काय करायचं, ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि ते 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. नंतर ते पाणी बाहेर काढून घ्या आणि केअरफुली ऑब्झर्व करा. From which part in the glass does water first start freezing? त्या ग्लास मध्ये जे पाणी आहे त्यामध्ये लक्षात घ्या पाणी फ्रीज व्हायला कुठून सुरुवात होते. फ्रॉम विच पार्ट इट स्टार्ट फ्रीजिंग, म्हणजे बॉटम मधून होतंय का, कडेनं होतंय का, वरून खाली होतंय. ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर लक्षात घ्या इथं काय होतं, पाणी जे आहे ते वरून खाली, वरचा जो सरफेस आहे तिथं गोठायला सुरुवात झालेली असते. ओके, हे महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे आणि याचं एक ऍप्लिकेशन पुढे बघणार आहोत आपण. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पिक्युलर. वॉटर साठी जी डेन्सिटी आहे ती पिक्युलर म्हणजे एक वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण आहे. इट इज पिक्युलर ऑर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ वॉटर. व्हेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कुलिंग, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. बघा, जसं पाणी आपण कूल करायला सुरुवात करतो, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करायला सुरुवात करतो, त्याची डेन्सिटी सुरुवातीला वाढते. इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ द मोस्ट लिक्विड. म्हणजे आपण मगाशी पाहिलं की सबस्टन्स कूल करायला घेतला की त्याची डेन्सिटी वाढायला सुरुवात होते. ओके, लाईक मोस्ट ऑफ द अदर लिक्विड्स. हावेवर इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस, डेन्सिटी स्टार्ट डिक्रीजिंग. पण पाण्यामध्ये हेच वेगळं पण आपल्याला दिसतंय, जसं टेम्परेचर पाण्याचं हे 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतं, इथं मात्र बरोबर अपोजिट बिहेवियर पाणी दाखवतं, त्याची डेन्सिटी काय व्हायला सुरुवात होते, डिक्रीज व्हायला सुरुवात होते. सो अगेन आय एम गोइंग टू रिपीट दिस पार्ट. सो व्हॉट हॅपन्स जनरली फॉर ऑल लिक्विड्स, as the temperature decreases density increases, but for water initially we have same observation. Initially पाण्याची डेन्सिटी ही टेम्परेचर डिक्रीज झालं की वाढते, इन्क्रीज होते, पण बिलो 4 डिग्री सेल्सिअस मात्र याच्या बरोबर अपोजिट बिहेवियर पाण्यासाठी दिसतं आपल्याला. तिथून मात्र पुढे बिलो 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर जसं जायला सुरुवात होते पाण्याचं, तिथं मात्र त्याची डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते. दिस मीन्स दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच याचा अर्थ वॉटर साठी जी डेन्सिटी आहे ती सगळ्यात जास्त कुठे असते, ॲट 4 डिग्री सेल्सिअस. If temperature of water lowered below 0 degree Celsius, its density decreases and volume increases. आणि लक्षात घ्या, मग आता 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा आपण आणखी खाली गेलो, टेम्परेचर कमी केलं तर त्याची तिथून पुढे मात्र त्याची डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते आणि व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होतं. व्हॉल्यूम वाढतं ऑब्विसली, म्हणून तर डेन्सिटी डिक्रीज होते. ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस. इट मीन्स दॅट water expand when the temperature falls below 4 degree Celsius.
आणि याच्यावरून आपलं कन्क्लुजन असं असेल की वॉटर जे आहे हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतर ते एक्सपांड होतं, प्रसरण पावतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे डेन्सिटी डिक्रीज होते. कसं काय, तर हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीसाठी फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार. ओके, कारण व्हॉल्यूम हा कुठे आहे, डिनोमिनेटर मध्ये, आणि आपल्याला माहिती आहे डिनोमिनेटर मधली क्वांटिटी वाढली की टोटल आन्सर काय होतं, वाढायला सुरुवात होती, सॉरी कमी व्हायला सुरुवात होती. सो ॲज व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट्स डेन्सिटी decreases, volume increases, density decreases, and this is what we call anomalous behavior of water. यालाच आपण anomalous behavior of water असं म्हणतो. So let us conclude all this part. Generally what happens for all liquids, as the temperature decreases, density increases. Initially water also shows same observation, but below 4 degrees Celsius, as the temperature decreases, volume of water increases and density decreases. 4 डिग्री सेल्सिअस मात्र पेक्षा खाली गेलो पाण्यासाठी तर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते, म्हणजेच वॉटर हे एक्सपांड व्हायला सुरुवात होतं, पाण्याचं प्रसरण पावायला सुरुवात होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणजेच. आणि यालाच आपण anomalous behavior of water असं म्हणतो. आणि याचं एक ऍप्लिकेशन हे आपल्याला चित्राद्वारे आपल्याला दिसतंय. सो यू कॅन सी हिअर, इथं सरफेस ऑफ वॉटर जो आहे त्यावरती बर्फ जमा झालाय, पण आतमध्ये पाणी जे आहे ते बर्फामध्ये रूपांतरित झालेलं नाही, आणि म्हणून तर बर्फाखाली जर पाणी असेल तर तिथं सजीव जिवंत असतात, बर्फातले मासे किंवा हा प्रकार आपण जो ऐकतो ना तो यामुळे. तर याचं आता एक्सप्लेनेशन आपल्याला इथं पुढे पाहायचं आहे. इन कोल्ड कंट्रीज, हाऊ डू aquatic animals remain alive even after rivers or lakes freeze in water? It is only because of anomalous behavior of water. याचं कारण असं आहे की anomalous behavior of water, जरी वरचा सरफेस जो आहे पाण्याचा तो गोठला तरी आत त्याच्या बिनीत जर गेलं तर पाणी हे गोठलेलं नसतं, तर ते काय असतं, ते लिक्विड स्टेट मध्येच राहतं आणि त्यामुळे आतमध्ये aquatic animals जिवंत राहतात. दे कॅन सर्वाइव्ह beneath the layer of ice in water. So that is very important observation. आणि याचं उत्तर तुम्हाला यावरून मांडता येईल. हा जो पार्ट आपण आता डिस्कस केला anomalous behavior of water, याच्यावरती विचार करून उत्तर मांडा. मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न केलाय. Take 2 big glasses of water. Add 4-5 spoonful of salt to water in one of the glass. तर इथं केलेलं आहे, 2 ग्लास घेतलेले आहेत, एकामध्ये आपण पाणी घेतलं, दोन्हीमध्ये पाणी घेतलं, त्यापैकी बी ग्लास मध्ये काय केलंय, 4 ते 5 चमचे मीठ टाकलेले. ओके, नाउ प्लेस अ पोटॅटो इन वॉटर इन सेकंड ग्लास. द पोटॅटो विल सिंक. इथं पहा पोटॅटो सोडलाय तो पाण्यामध्ये बुडलाय. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम द ग्लास अँड पुट इट इन टू द साल्ट वॉटर अँड ऑब्झर्व इट. आता जिथं दुसऱ्या साल्ट वॉटर आपण तयार केले तिथे पोटॅटो सोडलाय. ओके, पोटॅटो फ्लोट्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड डेन्सिटी. तर इथं काय होतं, पोटॅटो जो आहे हा पाण्यावरती तरंगतो. याचं कारण असं आहे बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड डेन्सिटी. पाण्याची डेन्सिटी वाढलेली आहे, जसं आपण पाण्यामध्ये मीठ टाकतो तशी त्याची डेन्सिटी वाढते. ओके, आणि लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे, ज्या सबस्टन्सची डेन्सिटी कमी असते असे सबस्टन्स जास्त डेन्सिटी असणाऱ्या पदार्थांवरती फ्लोट होतात, तरंगतात. The substance having low density float on the substance having high density. Okay, why it is easier to swim in sea than in well or lake water? आता यावरती आधारित एक प्रश्न विचारलाय की आपल्याला सी वॉटर मध्ये पोहायला इझियर जातं दॅन द लेक और वेल वॉटर. विहीर किंवा लेक किंवा सरोवराच्या पाण्यामध्ये पोहायला एवढं सोपं नसतं, पण समुद्रामध्ये मात्र पोहायला सोपं जातं. याचं कारण सिंपल आहे, साल्ट वॉटर हॅव्हिंग हायर डेन्सिटी ॲज कम्पेअर टू लेक और वेल वॉटर. आणि त्यामुळे तिथं पोहायला आपल्याला सोपं जातं, कारण आपण बऱ्यापैकी ते समुद्राच्या पाण्यावरती तरंगल्यासारखे, म्हणजे कमी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. आणि एक ऑब्झर्वेशन किंवा एक तुम्हाला माहिती असेल, डेड सी नावाचा भूमध्य समुद्र नावाचा एक समुद्र आहे, की जो युरोप आणि आशिया खंडाच्या मेडिटेरियन रिजन मध्ये हा येतो. या समुद्राच्या पाण्यामध्ये एवढे क्षार आहे की आपण अक्षरशः त्या पाण्यावरती तरंगतो, बुडत नाही, हातपाय नाही मारले तरी आपण त्यावरती तरंगत राहतो. हे याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे. सो इन अबव ऍक्टिव्हिटी salt dissolves in water in the glass
इट डिसअपियर. आता इथं जाता जाता एक माहिती दिलेली आहे आपल्याला. आपण ज्यावेळी मीठ पाण्यामध्ये टाकतो, व्हेनेवर वी ऍड साल्ट टू द वॉटर अँड वी स्टर, आपण ते ढवळलं की त्यातलं साल्ट डिसअपियर होतं. डिसअपियर झालं म्हणजे गेलं कुठं, ते ऍक्च्युली त्यामध्ये डिझॉल्व्ह झालं. व्हॉट हॅपन्स व्हेन इट डिसअपियर लाईक दिस. ओके, नेमकं काय झालं. सो व्हेन साल्ट डिझॉल्व्ह इन वॉटर इट्स पार्टिकल स्प्रेड इन वॉटर. नेमकं काय होतं, ज्यावेळी आपण साल्ट डिझॉल्व्ह करतो पाण्यामध्ये, त्याचे पार्टिकल सगळीकडे पसरतात आणि ते एवढे स्मॉल होत जातात. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन. सो ते एवढे स्मॉल होतात की ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. याचाच अर्थ असा आहे ते पाण्यामध्ये पूर्णतः मिक्स झालेले आहेत, मिसळलेले आहेत. धिस इज व्हॉट वी कॉल डिझॉल्विंग. यालाच आपण डिझॉल्विंग म्हणजेच विरघळणे असं म्हणतो. आणि मग इथं 3 टर्म्स आलेले आहेत. पहिला आहे सोल्यूट, दुसरा आहे सॉल्व्हंट आणि तिसरा आहे सोल्युशन. आता सोल्यूट कशाला म्हणायचं, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व. आता या केसमध्ये कोण डिझॉल्व झाला, साल्ट डिझॉल्व झाला. सो साल्ट इज द सोल्यूट. सॉल्व्हंट, द सबस्टन्स इन विच सोल्यूट डिझॉल्व. साल्ट कोणामध्ये डिझॉल्व झाला, वॉटर. वॉटर हा झाला सॉल्व्हंट. आणि जे मिक्सचर आपल्याला मिळालं, व्हॉट वी गेट व्हेन सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्व्हंट. मीठ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जे आपल्याला मिळालं ते झालं सोल्युशन. ओके, सो दीज 3 कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, यावरती एक पूर्ण टॉपिक आहे तुम्हाला हायर एज्युकेशन मध्ये 11वी-12वी मध्ये सोल्युशन्स म्हणून. फक्त याचा एक छोटासा डेफिनेशनचा पार्ट आपल्याला इथं आलेला आहे. सो दॅट इज अबाउट व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर. So substance can dissolve in water. Most of the substance can dissolve in water. Water is called as universal solvent. असा एक महत्त्वाचा मुद्दा इथं मी डिस्कस करतो, इथं दिलेला नाही. वॉटर इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हटलं जातं पाण्याला, का तर बऱ्यापैकी सबस्टन्सेस हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ज्याच्यामध्ये सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होतात त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. सो वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी. आणि आता आपण पाण्याचे जे युजेस आहेत ते पाहणार आहोत. वॉटर इज युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ड्यू टू फ्लुइडिटी. तर पाणी आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करू शकतो. आपल्या घरी नळाला पाणी येतं किंवा काय. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ इट्स फ्लुइडिटी. पाणी वाहतं, वॉटर कॅन फ्लो, त्यामुळे आपल्याला एवढ्या लांबून पाणी येतं घरी. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर, दॅट इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स. तर जलविद्युत केंद्रामध्ये काय केलं जातं, वॉटर हे हायर लेवल पासून वरून खाली पडतं आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो विथ द हेल्प ऑफ जनरेटर. आता हे उंचावरून पडणारं पाणी हे टर्बाइन्स वरती पाडलं जातं, त्यातून जनरेटर फिरतात आणि जनरेटर फिरले की इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. वॉटर इज गुड कूलंट अँड इट इज यूज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ इंजिन. तुम्ही पाहिलं असेल गाड्यांमध्ये, 4 व्हीलर मध्ये आपण पाणी इंजिनच्या पुढे एक बॉक्स असतो त्यामध्ये पाणी भरतो. कारण काय करतं, पाणी हे एक चांगलं कूलंट आहे. कूलंट म्हणजे काय, टेम्परेचर कूल ठेवण्यासाठी मदत करतं पाणी. Okay, so that is why water can be used as a coolant in most of the vehicle to control the temperature of engine. Otherwise engine तापतं. Many substances आलाय पहा, मगाशी आपण जो पार्ट पाहिला, many substances dissolve in water, that is why water is called as universal solvent. मी आता यावरती जास्त सांगत बसत नाही. Water is used as a solvent in factories. आता बघा पाण्याचा वापर कुठे कुठे as a solvent करतात. Factories, laboratories, foodstuffs and various types of biological processes occurring in bodies such as digestion and excretion. So it is very important application. पाण्याचा वापर ॲज अ सॉल्व्हंट फॅक्टरीज म्हणजे कारखान्यांमध्ये, लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळांमध्ये, फूड स्टफ्स अन्नपदार्थ तयार करण्यासाठी तर पाणी आवश्यक असतंच आपल्याला. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या बायोलॉजिकल प्रोसेसेस होत आहेत, बायोलॉजिकल प्रोसेसेस जैविक प्रक्रिया घडत आहेत आपल्या बॉडीमध्ये, लाईक डायजेशन, एक्सक्रीशन, यामध्ये पण पाणी महत्वाचा रोल प्ले करतंय ॲज अ सॉल्व्हंट. आपल्या सेलमध्ये जवळपास 80 ते 90% पाणी असतं. ह्युमन सेलमध्ये किंवा ॲनिमल प्लांट सेलमध्ये 80 to 90% पाणी असतं. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज बाथिंग, वॉशिंग अँड क्लॉथ्स. वॉशिंग क्लॉथ्स तर आपल्याला माहिती आहे पाणी खूप महत्वाचं आहे. आपण स्वच्छ एखादा म्हणजे बाथिंगसाठी किंवा वॉशिंग क्लॉथसाठी पाणी वापरतो. क्लिनिंग पर्पजसाठी म्हणजे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. So these are some uses of water and here we have discussed about the water as a natural resource, its properties. Okay. So friends, आपण इथं हा आपला या टॉपिकचा सेकंड पार्ट कंप्लीट केलेला आहे आणि नेक्स्ट पार्ट जो येतो यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हा पार्ट डिस्कस करणार आहे. थोडासा हा पार्ट कॉम्प्लिकेटेड आहे किंवा वेगळा आहे.
तर यावरती आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कशन करू. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती आहे, सर्वांनी हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून आपल्या मित्रांनाही याचा फायदा होईल. थँक्यू.